मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यासह मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली। काही ठिकाणी या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालंय, तर काही भागात मुसळधार पावसामुळे जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना घडल्यात। भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील 2 ते 3 दिवसात ईशान्य आणि पूर्वेकडील राज्यात जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला। पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहणार आहे असा इशाराही देण्यात आलाय। पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुढील 2 ते 3 दिवस पुण्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय। उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। ज्या भागात चांगला पाऊस झाला त्या भागात शेतीच्या कामांना वेग आलाय। चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत, तर काही भागात अद्यापही पेरण्या झाल्या नाहीत। शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।